नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण एक चिल्याचा प्रकार बघणार आहे जो आपण लंच, ब्रेकफास्ट, डिनरला पण घेऊ शकतो। हा आहे ओट्स बेसनाचा चिला। त्याला लागणारे साहित्य सांगते काय काय आहे। या हाफ कप पाणी मोजून घेतलेलं बेसन, ओट्स आणि भाज्या ज्या माझ्याकडे अवेलेबल भाज्या आहेत त्याच घेतल्या आणि स्प्राउट घेतले, मटकी, जे प्रोटीन भरपूर प्रोटीन होईल आणि जे हेल्थसाठी चांगले पण आहेत। गाजर किसलेलं एक, कोथिंबीर, बीन्स, पत्ता गोबी, लसण, मिरची आणि घरी बनवलेलं पनीर आणि हर्ब्स, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे मिक्सरच्या पॉट मधून बारीक करूया। काय काय करायचं ते सांगते। बेसन, ओट्स, मटकी, आणि पनीर, लसण, मिरची हे आपण बारीक करून घेऊया थोडं पाणी टाकून। बघा हे बारीक केलेलं आहे। यात आपण हे मसाले ऍड करूया आणि आता बाकीच्या भाज्या सुद्धा ऍड करून घेऊ। यात आपण सर्व भाज्या ऍड केल्या, हे मिक्स करून घेऊ आणि यात थोडं एखादा टेबलस्पून तेल ऍड करायचं। आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। याला जर तुम्हाला अजून पातळ करायचं असेल तर करू शकता। बघा आता आपण करूया चिला। आता आपण बनवूया चिला। याला थोडं बटर स्प्रेड करायचं, जास्त नाही, थोडं बस। आता टाकूया बॅटर आपण। बघा याच्यात तेल याच्यासाठी टाकलं की नंतर तुम्हाला वरतून टाकावं नाही लागणार जास्त तेल। आणि हा इतका हेल्दी आहे आणि पोट भरू पदार्थ आहे। तुम्ही नुसतं चिला जरी खाल्ला तरी तुमचं पोट भरून जाईल। बघा एकच साईडनं झालाय। आता आपण याला परतूया। बघा हा फुल ऑफ प्रोटीन रिच चिला होणार आहे। त्याच्यात आपण मटकी पण ऍड केलेली आहे। आता हे आतून चांगलं शेकू देऊया। बघा आपला चिला तयार झाला, दोन्ही बाजूनी चांगला शेकला गेलाय। आता आपण करूया प्लेटिंग। वाव, बघा किती छान चिला आहे। तोंडाला पाणी सुटलं की नाही? नक्की ट्राय करून बघा। पोट भरू पदार्थ आहे आणि सोपा आहे। जे घरी अवेलेबल असेल तेच घ्या, बाहेरून विकत आणायची काही गरज नाहीये। ओके, थँक्यू, एन्जॉय द मील।